नमस्कार. तुमचं बाळ पोटावर झोपतंय का? तर सावधान, ही छोटी सवय मोठा धोका ठरू शकते. अनेक वेळा बाळ पोटावर झोपलं की ते शांत झोपतं, पण ही सवय सुरक्षित आहे का? चला समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पोटावर झोपणं चांगलं असतं, पण कधी? ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नक्की सांगेल. बाळाला पोटावर झोपण्याचे आज आपण 5 धोके बघणार आहोत. तर पहिला, श्वास गुदमरू शकतो. बाळाचे नाक आणि तोंड गादीला लागल्यामुळे त्याला हवा नीट मिळत नाही, ज्यामुळे श्वास गुदमरण्याचा मोठा धोका असतो. दुसरा, अचानक मृत्यूचा धोका. पोटावर झोपल्यामुळे सडन इन्फंट डेथ सिंड्रोमचा धोका वाढतो. विशेषतः 1 वर्षाखालील बाळांसाठी हे अत्यंत धोकादायक असू शकते. तिसरा, शरीराचे तापमान वाढणे. पोटावर झोपल्यामुळे बाळाचे शरीर जास्त गरम होऊ शकते, जे सुरक्षित नाही. चौथा, मान आणि मानेवर ताण. लहान बाळाची मान अजून मजबूत नसते. पोटावर झोपल्यामुळे मानेवर ताण येऊ शकतो. पाचवा, उलटी झाल्यास धोका. जर बाळाला उलटी झाली तर ती श्वासात जाऊ शकते, कारण बाळ स्वतःहून वळू शकत नाही. आता बाळाची योग्य पद्धत आणि वेळ बघणार आहोत. बाळाला नेहमी पाठीवर झोपवा. ही सर्वात सुरक्षित पद्धत आहे. बाळाला गादी. बाळ झोपण्यासाठी सपाट आणि कडक गादी वापरा. आता काय टाळायचं? बाळाच्या जवळ उशी, खेळणी किंवा जाड ब्लँकेट देऊ नका. त्यामुळे काय होते, बाळ ब्लँकेटमध्ये गुंडाळू शकतो, किंवा जाळ वस्तू ठेवलेली किंवा जाळ खेळणी दिलेली तेही त्याच्या नाकाला, तोंडाला मारून तो गुदमरू शकतो. कमी टाइम. बाळाला पोटावर झोपवण्याची योग्य वेळ म्हणजे जेव्हा बाळ जागे असते आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू शकता. यामुळे बाळाची मान मजबूत होण्यास मदत होते. तुमच्या बाळाची झोप सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे नेहमी योग्य पद्धतीचा अवलंब करा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या डिझायर ब्युटिफुल गर्भसंस्कार चॅनलला लाईक करा. जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि गरोदर मातांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या.